हाय, मी सुधीर पुन्हा आलो आहे तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन. मग कसे आहात सर्व? आज मी, अण्णा, ऋषी आणि स्वागत आम्ही निघालो आहे अण्णांनी केलेला नवस फेडायला. आम्ही निघालो आहे मोरणीला. मग काय कडक उन्हातनं ठरलं बाईकवर जायचं आणि मी निघालो ट्रकने. ट्रकचा प्रवास एकदम सोयीस्कर आणि मस्त. काय टेन्शन नाही, काय नाही आणि फुल नॅचरल ए सी. कारण मला ज्या टू व्हीलरवर जायचं होतं अण्णा होता लोट्यामध्ये. तो म्हटला मी लोट्यामधनं वेरळ फाट्यावर येतो, तू ट्रकने नाही तर एस टीने वेरळ फाट्यापर्यंत ये. म्हटलं ठीक आहे चालेल. जाताना बघतोय तर का ही मोठी भली सी एन जीची लाईन. बापरे, आता काय आम्ही सी एन जी गाडी घेत नसतो. तेवढ्या त्यांना माझ्यासारखा अजून एक होता, त्याला पण लिफ्ट पाहिजे होती आणि ह्या ट्रक ड्रायव्हरनी त्याला पण लिफ्ट दिली. म्हटलं जेवढे कोण गरीब दिसतात ना तेवढ्या सगळ्यांना लिफ्ट देतो. आयला मी मनातल्या मनात म्हटलं मी पण याला गरीब दिसलो रे बापरे, आणि मी गरीबच आहे. आणि त्याची पण लिफ्ट संपली माझी. त्याला म्हटलं पैसे देऊ का? नाही, तो म्हटलं मी गरिबांनाच लिफ्ट देतो, त्यामुळं काय पैसे देऊ नका, असेच जा. अशी चांगली माणसं सगळ्यांनाच भेटत नाहीत. आमची भेट 1 तासाभराची होती, पण त्या मित्रासोबत माझी चांगली ओळख झाली. तो गोव्याचा होता, भाग्येश नाव होतं त्याचं. मस्त कनेक्टिव्हिटी झाली. त्यांनी लिफ्ट दिली, त्याला पण बाय केलं. म्हटलं ठीक आहे, आता परत हे दोघेजणं भेटले. आता आम्ही तिघेजणं मिळून अण्णाची वाट बघत होतो. अण्णा तेवढ्यात आला, 5च मिनिटात पोचला. मग आम्ही एकत्र निघालो मोरणीला जायला. पुढचा स्टॉप होता आमचा खोपी. खोपीच्या इथं पोचलो, जरा भूक लागली होती. किराणा माल दुकानामध्ये गेलं, त्यानं विचारलं इथं काय खाण्याची कुठे सोय, तर त्याने काय चायनीजचा ॲड्रेस सांगितला. मग काय पोचलो चायनीजच्या दुकानात आणि हाफ राईस चायनीज खाल्लं आणि परत प्रवास चालू झाला मोरणीला जायला. मग काय रघुवीर घाट जेवढा दिसतो, ऐकलं होतं ना तेवढा खतरनाक घाट. पण पावसाळ्यात ना हा रघुवीर घाट खूपच खतरनाक असणार आहे. कारण उन्हाळ्यामध्येच एवढं छान वाटत होतं ना इकडे, तर पावसाळ्यात किती छान असेल. त्यानंतर ऑफ रोडिंग रस्ता चालू झाला. तो मोरणीला आतमध्ये घुसल्यानंतर जे बॅक वॉटर आहे कोयनेचं, तिथनं आतला हा रस्ता खराब होता. पण काय पोचलो आम्ही मोरणीला. गेल्या गेल्या पाणी प्यायलो. आता मित्रांनो चला, आता आम्ही पण दमलोत. उद्या भेटूयात, बाय.